आपण अशी एक कल्पना करूया की दोन माणसं आहेत, म्हणजे दोघांकडे अगदी सारखीच बुद्धिमत्ता आहे, सारखंच शिक्षण आहे. हो, आणि सुरुवातीला त्यांना मिळालेल्या संधीसुद्धा अगदी सारख्याच आहेत. अगदी बरोबर. पण मग आपण बघतो की 5 किंवा 10 वर्षांनंतर चित्र पूर्ण बदललेलं असतं. एक जण अक्षरशः शिखरावर पोहोचलेला असतो, नवनवीन विक्रम प्रस्थापित करत असतो. आणि दुसरा मात्र म्हणजे बघायला गेलं तर आयुष्यभर त्याच जागी, त्याच चक्रात कुठेतरी अडकून पडलेला असतो. हो ना. म्हणजे गणिताच्या भाषेत सांगायचं तर इनपुट अगदी सेम असूनही आउटपुट इतकं वेगळं कसं काय येतं? बुद्धिमत्ता आणि प्रचंड मेहनत बरोबर यश, हे जे साधं सूत्र आहे ते इथे काम करणं का थांबवतं? खरं तर हाच तो मोठा प्रश्न आहे जो मानसशास्त्रज्ञांना आणि अभ्यासकांना वर्षानुवर्ष भेडसावत आलाय. कसं आहे ना, जेव्हा दोन लोकांची क्षमता समान असते तेव्हा बाह्य परिस्थितीपेक्षा त्यांच्या आतल्या जगाचा विचार करावा लागतो. अगदी तेच त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं भाग पडतं. कारण हा जो अदृश्य घटक आहे ना, तो केवळ काही नशीब वगैरे नसून ती एक अत्यंत गुंतागुंतीची मानसिक प्रक्रिया असते. नक्कीच. आणि म्हणूनच आज आपण याच अदृश्य घटकावर आणि त्या मानसिक प्रक्रियेवर प्रकाश टाकणार आहोत. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण डेव्हिड जे श्वार्ट्झ यांच्या द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग या अत्यंत प्रभावी पुस्तकातले जे महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्यामागचं जे मानसशास्त्र आहे त्यावर चर्चा करणार आहोत. हो, आणि हे पुस्तक म्हणजे अक्षरशः एक ब्लूप्रिंट आहे. होय. आणि या चर्चेचं आपलं मुख्य उद्दिष्ट, ज्याला आपण एक प्रकारचं आपलं मिशन म्हणूया, ते हे समजून घेणं आहे की आपल्या विचारांची साईज म्हणजे आपल्या विचारांचा आकार प्रत्यक्ष वास्तवात आपलं यश कसं ठरवतो. चला तर मग हे सगळं नीट समजून घेऊया. नक्कीच. या संपूर्ण संकल्पनेचा गाभा हाच आहे की विचारांचा आकार आणि यशाचे प्रमाण यांचा अगदी थेट आणि घनिष्ठ संबंध असतो. म्हणजे आपण जेवढ्या मोठ्या पातळीवर विचार करण्याची हिंमत दाखवतो ना, एवढीच मोठी झेप घेण्याची क्षमता आपल्यात येते. बरोबर. आणि हे केवळ एखादं प्रेरणादायी वाक्य नाहीये बरं का. यामागे एक सखोल न्यूरोलॉजिकल कारण आहे. जेव्हा आपण एखादं मोठं ध्येय निश्चित करतो, तेव्हा आपला मेंदू त्या ध्येयाशी सुसंगत असे मार्ग शोधण्यासाठी स्वतःच्या रचनेत बदल करायला लागतो. तो अक्षरशः स्वतःला रिवायर करतो. बापरे, हे खूपच भारी आहे. आणि मला वाटतं हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला सर्वात आधी स्वतःवर विश्वास ठेवण्याकडे घेऊन जाते. पण अडचण अशी आहे की हा विश्वास बऱ्याचदा डळमळीत होतो. हो, आणि त्यालाच या पुस्तकात एक खूप छान नाव दिले. हो, एक्सक्युजायटिस किंवा बहाणेबाजीचा आजार. म्हणजे हा आजार एका मेंदूत शिरलेल्या सॉफ्टवेअर बग सारखा आहे असं मला वाटतं. अगदी अचूक उपमा दिलीत तुम्ही. म्हणजे जसे एखादा बग कम्प्युटरचा मुख्य प्रोग्राम क्रॅश करून टाकतो ना, तसंच मी हे करू शकत नाही हा एक छोटासा विचार आपल्या मेंदूची समस्या सोडवण्याची पूर्ण यंत्रणा तिथेच ठप्प करतो. लोक म्हणतात की वेळ नाहीये किंवा पैसे नाहीत, माझं नशीबच खराब आहे. खरं तर ह्या सॉफ्टवेअर बग मागचं जे मानसशास्त्र आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा, मेंदूला असे बहाणे का द्यावेसे वाटतात? का बरं? म्हणजे मेंदू असं मुद्दाम करतो? एक प्रकारे हो. याचं मुख्य कारण म्हणजे मेंदूची ऊर्जा वाचवण्याची आणि आपला अहंकार म्हणजे आपला इगो जपण्याची नैसर्गिक प्रवृत्ती. कसं आहे ना, विचार करणं किंवा नवीन गोष्टी शिकणं यासाठी प्रचंड मानसिक ऊर्जा खर्च होते. अच्छा, म्हणजे मेंदूला आळस येतो म्हणायचा. थोडक्यात तसंच. आणि शिवाय जर अपयश आलं तर स्वतःला दोष द्यावा लागेल ही एक मोठी भीती असते. त्यामुळे मेंदू अत्यंत हुशारीने एक संरक्षण यंत्रणा तयार करतो. ज्याला आपण डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो. अगदी तेच. माझ्याकडे पैसे नाहीत किंवा माझं वय योग्य नाही हे बहाणे मेंदूला एक प्रकारची सुरक्षित जागा देतात. आणि यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यात हाच मुख्य फरक आहे. यशस्वी लोक ही नैसर्गिक संरक्षण यंत्रणा ओळखून ती मोडून काढतात. म्हणजे हा व्हायरस किंवा बग इतका धोकादायक आहे कारण तो ऐकायला अगदी तार्किक म्हणजे लॉजिकल वाटतो. हो, तो एकदम खरा वाटतो आपल्याला. म्हणजे माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत हे एखाद्या विशिष्ट क्षणी सत्य असूही शकतं, पण त्याला एक कायमचा अडथळा बनवून ठेवणं हा तो खरा आजार आहे. नक्कीच. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण या बहाण्यांना बाजूला सारून केवळ मी हे करू शकतो असा विचार करायला लागतो ना, तेव्हा आपला मेंदू एका अत्यंत प्रगत सर्च इंजिनसारखा काम करू लागतो. ओहो, गुगल सारखा. अगदी. तुम्ही त्याला जसा प्रश्न विचाराल तशी तो उत्तरे शोधून देईल. जर आपण स्वतःला विचारलं की मी का हरणार आहे, तर तो हरण्याची शेकडो कारणे हुडकून काढेल. पण जर विचारलं की मी हे कसं पूर्ण करू शकेन,
तर तोच मेंदू आधी जे अडथळे वाटत होते त्यातून मार्ग कसा काढायचा याचं विश्लेषणाला लागतो. बरोबर. म्हणूनच रोज स्वतःला मी यशस्वी होणार आहे याची जाणीव करून देणे ही काही फक्त पोकळ प्रेरणा नाहीये, तर ती मेंदूला योग्य अल्गोरिदम देण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे. नुसता विचार बदलला तरी गाडी पुढे जाणार नाही ना? मुळीच नाही. म्हणजे मेंदूला जरी पटलं की हे शक्य आहे तरी प्रत्यक्ष हालचाल किंवा कृती न केल्यास ती नुसतीच पोकळ स्वप्ने ठरतील. आणि तिथेच या विश्वासाला एका ठोस कृतीची जोड लागते. इथूनच हा स्रोत एका अत्यंत महत्वाच्या तत्वाकडे वळतो. ॲक्शन क्युअर्स फिअर, म्हणजे कृती भीतीला नष्ट करते. हो, हा खूप महत्वाचा टप्पा आहे. कृती आणि भीती यांचा अगदी थेट जैविक संबंध आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपण एखाद्या नवीन किंवा अनोळखी परिस्थितीचा सामना करतो तेव्हा मेंदूतील अमिगडाला नावाचा भाग सक्रिय होतो. अच्छा, अमिगडाला. हो, हे आपल्या मेंदूचे भीतीचे आणि धोक्याचे केंद्र आहे. ते आपल्याला जागेवर खेळून ठेवते, नको, हे रिस्की आहे, असं सांगते. म्हणजे आपल्याला पॅरलाइज करतं. बरोबर. पण जेव्हा आपण कोणतीही छोटीशी कृती करायला सुरुवात करतो, अगदी छोटीशी हालचाल, तेव्हा मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो तर्क, नियोजन आणि कृतीचा भाग आहे, तो सक्रिय होतो. ओके. आणि विज्ञानाचा नियम असा आहे की जेव्हा हे कृतीचे केंद्र पूर्ण क्षमतेने काम करत असते तेव्हा ते भीतीचे केंद्र आपोआप शांत होऊ लागते. म्हणूनच भीतीवर नुसता विचार करून मात करता येत नाही, त्यावर कृती करूनच मात करता येते. एक सेकंड. इथे मला तुम्हाला थोडं थांबून एका गोष्टीवर सखोल चर्चा करायची आहे. हो, बोला ना. हा जो नियम आहे कृती करण्याचा, तो ऐकायला अगदी परफेक्ट वाटतोय. पण या पुस्तकामध्ये असंही म्हटलंय की प्लॅनिंग करत बसू नका, लगेच सुरू करा. हो, डू इट नाव. हो, पण आता मला सांगा, कोणतंही मोठं काम, एखादा व्यवसाय किंवा मोठा प्रकल्प हाती घेताना प्लॅनिंग अत्यंत महत्त्वाचं नसतं का? जर कुठलीही योजना न बनवता, कोणतीही पूर्वतयारी न करता थेट उडी मारली तर ती एक प्रकारची आर्थिक किंवा व्यावसायिक आत्महत्या ठरू शकते ना? नक्कीच, असं वाटणं स्वाभाविक आहे. म्हणजे विमानाचा दरवाजा उघडून पॅराशूट न तपासताच उडी मारण्यासारखं नाही का हे? मग इथे लगेच सुरू करा यावर इतका भर का दिलाय? हा जो विरोधाभास वाटतोय ना, तो अत्यंत रास्त आहे आणि अनेकदा ह्याच संकल्पनेचा खूप चुकीचा अर्थ काढला जातो. अच्छा. हो, प्लॅनिंग करू नका असा याचा अजिबात अर्थ नाहीये. कोणतीही मोठी इमारत ब्ल्यूप्रिंटशिवाय उभी राहत नाही. पण इथे इशारा त्या मानसिक अवस्थेविरुद्ध दिला आहे ज्याला मानसशास्त्रात ॲनालिसिस पॅरालिसिस म्हटलं जातं. म्हणजे अतिविश्लेषणाचा अलकवा. अगदी बरोबर. प्रश्न हा आहे की आपण प्लॅनिंग कशासाठी करत आहोत? कृती सुकर करण्यासाठी की आपली भीती लपवण्यासाठी? अनेकदा लोक परफेक्ट प्लॅनच्या नावाखाली वर्षानुवर्ष फक्त कागद काळी करत बसतात. कारण त्यांना प्रत्यक्षात मैदानात उतरायची भीती वाटत असते. हो, त्यांना फेल्युअरची भीती असते. अच्छा, म्हणजे इथे प्लॅनिंग हे एक प्रकारचं बचावाचं हत्यार बनतं. माझा अजून अभ्यास पूर्ण नाही किंवा मार्केट रिसर्च अजून थोडा बाकी आहे, हे बहाणे म्हणजे मगाशी आपण जे एक्सक्युजायटीज बघितलं ना, त्याचेच थोडे अधिक सभ्य आणि प्रोफेशनल वाटणारे प्रकार आहेत. अगदी तसंच. तुम्ही खूप बरोबर पॉइंट पकडला. प्रत्यक्ष जगात कोणताही प्लॅन 100% परफेक्ट कधीच नसतो. तुम्ही कितीही विचार केलात तरी जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष कृती करता तेव्हाच मार्केट किंवा ती परिस्थिती तुम्हाला असा एक फीडबॅक लूप देते, जो तुम्ही बंद खोलीत बसून कधीच प्रेडिक्ट करू शकत नाही. एक्झॅक्टली. ॲक्शन हॅबिट किंवा कृतीची सवय लावण्यासाठी लगेच सुरुवात करणे याचा अर्थ असा की पहिली छोटी पायरी टाका आणि त्यातून येणाऱ्या अनुभवावर आधारित तुमचा पुढचा प्लॅन बदला. म्हणजे कृतीमधनं डेटा मिळतो आणि त्या डेटावरून खरं प्लॅनिंग होतं. हो, म्हणूनच परिपूर्णतेच्या मोहात, त्या परफेक्शनच्या मागे न अडकता सुरुवात करणं हे यशाचं खरं रहस्य आहे. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण एकदा का कृती सुरू झाली आणि आपली गाडी पहिल्या गिअरमध्ये पडली की मग प्रश्न येतो तो गंतव्यस्थानाचा, डेस्टिनेशनचा. बरोबर. म्हणजे आपले ध्येय नक्की किती मोठे असावे. आपण मगाशी विचारांच्या साईजबद्दल बोललो होतो. या स्रोतामध्ये एक अतिशय विचार करायला लावणारं उदाहरण दिलंय. समजा एका महिन्याला 10,000 रुपये कमावण्याचं ध्येय आहे, विरुद्ध महिन्याला 10 लाख रुपये कमावण्याचं ध्येय. हो, हे खूप क्लासिक उदाहरण आहे. आता वरवर पाहता हे फक्त दोन वेगवेगळे आकडे वाटतात आणि लोकांना वाटतं की 10 लाख कमावण्यासाठी फक्त 10,000 कमावण्याच्या पद्धतीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. पण तसं नसतं ना. मुळीच नाही. आणि हीच ती संकल्पना आहे जी अनेकांना पटकन समजत नाही.
जेव्हा आपण 10,000 रुपयांचं ध्येय ठेवतो तेव्हा आपला मेंदू सध्याच्या उपलब्ध असलेल्या आणि सुरक्षित वाटणाऱ्या मर्यादेत राहूनच उपाय शोधतो. म्हणजे आपण विचार करतो की मी रोज 2 तास जास्त काम करेन. हो, किंवा मी वीकेंडला ओव्हरटाईम करेन. आपण आपली जुनी सिस्टीम वापरतो, फक्त ती थोडी जास्त ताणतो. पण जेव्हा ध्येय अचानक 10 लाखांचं होतं तेव्हा फक्त ओव्हरटाईम करून हे गणित जुळतच नाही. जुनी सिस्टीम तिथे पूर्णपणे अपयशी ठरते. अच्छा, म्हणजे विचारांचा आकार केवळ आपल्याला जास्त मिळवून देत नाही, तर तो आपल्या कामाची पद्धतच मुळापासून बदलून टाकतो. मेंदूला जुनी सिस्टीम मोडून काढून एक पूर्णपणे नवीन मॉडेल, ज्याला पॅराडाईम शिफ्ट म्हणतात, ते तयार करणं भाग पडतं. अगदी बरोबर. मोठ्या ध्येयामुळे तुम्हाला नवीन लोक जोडावे लागतात, काही कामं इतरांवर डेलिगेट करावी लागतात किंवा नवीन तंत्रज्ञान शिकावं लागतं. छोटे विचार आपल्याला त्याच साच्यात अडकवून ठेवतात. आणि मोठे विचार आपल्याला त्या साच्या बाहेर, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स विचार करायला भाग पाडतात. नक्कीच. आणि याच प्रक्रियेत भाषेच्या आणि शब्दांच्या सामर्थ्याकडेही लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण स्वतःशी जे सतत बोलतो, ज्याला आपण सेल्फ टॉक म्हणतो, तेच आपले विचार डिझाईन करत असते. शब्दांचे सामर्थ्य म्हणजे हे नक्की कसं काम करतं? आपण जे रोजचे शब्द वापरतो त्यांचा आपल्या वास्तवाशी एवढा जवळचा संबंध कसा असू शकतो? बघा, याला विज्ञानात न्यूरोप्लास्टिसिटी आणि अवचेतन मनाचे प्रोग्रामिंग असं म्हणतात. ओके. जेव्हा एखादी व्यक्ती सतत म्हणत असते की हे काम खूप कठीण आहे किंवा माझ्याने हे शक्य नाही, तेव्हा ते शब्द नुसते हवेत विरत नाहीत. ते शब्द मेंदूत विशिष्ट न्यूरल पाथवेज तयार करतात. म्हणजे एक प्रकारची पाऊलवाट तयार होते. होय. मेंदू त्या शब्दांना एक सत्य परिस्थिती म्हणून स्वीकारतो आणि त्यानुसार शरीराची ऊर्जा आणि आपला फोकस कमी करतो. बापरे, म्हणजे आपणच स्वतःला हरवतोय. अगदी तसंच. पण याउलट मी हे करू शकतो किंवा यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल असे शब्द एका नवीन सॉफ्टवेअर अपडेटसारखे काम करतात. ते मेंदूला एका रचनात्मक आणि सकारात्मक दिशेने काम करण्यासाठी प्रोग्राम करतात. थोडक्यात सांगायचं तर आपले शब्द आधी आपले विचार घडवतात आणि तेच विचार पुढे जाऊन आपल्या वास्तवाचे डिझाईन तयार करतात. जर आपण सतत संघर्षाची आणि अपयशाची भाषा वापरली तर आयुष्यभर तोच संघर्ष कायम राहील. 100%. हे सगळं झालं आपल्या आतल्या जगाबद्दल, आपला विश्वास, आपली कृती आणि आपले शब्द. पण बाह्य जगाचे काय? कारण आपण काही एकाकी बेटावर राहत नाही किंवा एखाद्या व्हॅक्यूममध्ये काम करत नाही. बाह्य घटक आणि आजूबाजूची लोकं या मोठ्या विचारांच्या प्रक्रियेत कसे फिट बसतात? जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं ना, तर लक्षात येईल की कोणतंही मोठे यश एकट्याने मिळवणं अशक्य आहे. हो, कुणीतरी सोबत लागतंच. आपण कितीही हुशार असलो किंवा कितीही मोठे विचार असले तरी इतरांच्या सहकार्याशिवाय ते विचार सत्यात उतरत नाहीत. आणि इथेच नेटवर्किंग ही संकल्पना येते. पण नेटवर्किंग म्हणजे फक्त पार्ट्यांमध्ये जाऊन बिझनेस कार्ड्स वाढणे एवढंच नसतं ना? मुळीच नाही. तो खूप वरवरचा समज आहे. मानसशास्त्रीयदृष्ट्या बघितलं तर खऱ्या अर्थाने यशस्वी लोक इतरांसोबत सायकोलॉजिकल सेफ्टी आणि आदराचे संबंध प्रस्थापित करतात. अच्छा, म्हणजे एक सुरक्षित वातावरण तयार करतात. हो, लोकांशी चांगले वागणे, त्यांच्या कामाचे प्रामाणिक कौतुक करणे, यातून एक म्युच्युअल ट्रस्ट तयार होतो. जेव्हा तुम्ही लोकांना त्यांच्या खऱ्या क्षमतेची जाणीव करून देता, तेव्हा ते तुमच्या मोठ्या ध्येयाच्या प्रवासात तुमचे भागीदार बनतात. हे खरंच खूप महत्वाचं आहे. पण या बाह्य जगामध्ये फक्त आपण जोडलेली माणसंच नाहीत, तर आपला संपूर्ण परिसर म्हणजे आपलं एन्व्हायरमेंट येतं. आपला परिसर आपलं भविष्य कसं ठरवतो, हा या पुस्तकातला एक अत्यंत भेदक आणि अस्वस्थ करणारा मुद्दा मला वाटला. एक सुप्रसिद्ध म्हण आहे बघा, आपण ज्या 5 लोकांसोबत सर्वाधिक वेळ घालवतो त्यांचीच सरासरी आपण बनतो. आणि विज्ञानाने हे सिद्धसुद्ध केलं आहे. यामागे मिरर न्यूरॉन्स नावाची एक प्रणाली काम करते. मिरर न्यूरॉन्स? हो. आपला मेंदू आपल्या आजूबाजूच्या लोकांचं वर्तन, त्यांचे विचार आणि त्यांची ऊर्जा अगदी नकळतपणे कॉपी करत असतो. बापरे. जर आजूबाजूची लोकं सतत कुरबुर करणारी, नवीन कल्पनांना हसणारी आणि नकारात्मक असतील, तर ती नकारात्मकता एखाद्या संसर्गजन्य रोगासारखी पसरते. तुम्ही कितीही मोठे विचार करणारे असलात तरी असा परिसर तुमची सगळी ऊर्जा शोषून घेतो. म्हणजे एका कुचक्या आंब्यामुळे सगळी पेटी खराब होते, तसंच काहीसं. अगदी अचूक. म्हणूनच आपल्या सभोवतालच्या परिसराचे कठोर ऑडिट करणे आणि नकारात्मक लोकांना जाणीवपूर्वक टाळणे अत्यंत आवश्यक असते. पण इथे खूप व्यावहारिक अडचण येते ना. जर एखाद्या व्यक्तीच्या आजूबाजूला सकारात्मक आणि मोठे विचार करणारे लोक नसतीलच,
तर त्याने काय करावे? प्रत्येकाला लगेच चांगलं ग्रुप मिळेल असं नाही. हो, हा खूप प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. पण मला वाटतं सुदैवाने आजच्या डिजिटल आणि माहितीच्या युगात परिसर म्हणजे फक्त आपल्याला प्रत्यक्ष भेटणारी माणसंच असावीत असं नाही. अगदी अचूक मुद्दा पकडलात तुम्ही. आपण आपला परिसर स्वतः डिझाईन करू शकतो. हे सर्व तुमच्या सर्कलचाच एक अविभाज्य भाग असतात. नक्कीच असतात. जेव्हा आपण एखादं चांगलं पुस्तक वाचतो तेव्हा आपण जगातील एका अत्यंत हुशार व्यक्तीसोबत काही तास घालवत असतो. जर आपला भौतिक परिसर वाईट असेल तर तंत्रज्ञान आणि वाचनाच्या माध्यमातून आपण आपला एक कृत्रिम पण अत्यंत शक्तिशाली सकारात्मक परिसर तयार करू शकतो, जो आपल्याला सतत घडवत असतो. हा एक अतिशय सुंदर आणि व्यावहारिक दृष्टिकोन आहे. स्वतःभोवती एका रियालिटी डिस्टॉर्शन फील्डसारखं एक सकारात्मक वलय तयार करणं पूर्णपणे आपल्या हातात असतं. पण तरीही एक गोष्ट विसरता कामा नये. कोणती? जेव्हा आपण या मोठ्या जगात वावरतो, मोठी ध्येय ठेवतो, कृती करतो आणि चांगला परिसरही तयार करतो, तेव्हा सगळंच नेहमी आपल्या मनासारखं होईल असं कधीच होत नाही. हो, हे तर आहेच. अडचणी, अचानक येणारे अडथळे आणि अपयश हे या प्रवासाचे अटळ भाग आहेत. अशा वेळी जेव्हा सगळं विरोधात जात असतं तेव्हा आपला दृष्टिकोन किंवा ॲटिट्यूड कसा असावा हे ठरवतं की तो प्रवास तिथेच संपणार की नव्या जोमाने सुरू होणार. तर मग ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? जेव्हा खरोखरच मोठी अडचण येते आणि सगळा प्लॅन कोसळतो तेव्हा हा दृष्टिकोन आपल्याला कसा वाचवतो? म्हणजे केवळ पॉझिटिव्ह राहिल्याने प्रश्न सुटतात का? नाही, केवळ सगळं चांगलं होईल असा विचार करणं हा दृष्टिकोन नाही, तो एक प्रकारचा भाबडेपणा आहे. खरे. या पुस्तकाने इथे एका लीडरच्या मानसिकतेवर खूप भर दिला आहे. एक खरा लीडर कधीही परिस्थितीला किंवा आजूबाजूच्या लोकांना दोष देत नाही. तो एक्स्ट्रीम ओनरशिप किंवा पूर्ण जबाबदारी घेतो. म्हणजे जे काही झालं ते माझ्यामुळे झालं, हा विचार. हो, कारण जेव्हा जबाबदारी स्वीकारली जाते तेव्हाच परिस्थिती बदलण्याची ताकद आपल्या हातात येते. जोपर्यंत आपण दुसऱ्याला दोष देत असतो तोपर्यंत आपला मेंदू उपाय शोधण्याचं काम पूर्णपणे थांबवतो. अच्छा, म्हणजे इथे पण तोच बहाणेबाजीचा आजार येऊ शकतो. नक्कीच. सकारात्मक दृष्टिकोन हा एक लेन्स आहे. एकाच समस्येकडे दोन लोक वेगवेगळ्या लेन्समधून पाहू शकतात. एकाला तिथे कायमचा बंद झालेला रस्ता दिसतो तर दुसऱ्याला तिथे नवीन रस्ता बनवण्याची संधी दिसते. भारी. म्हणजे दृष्टिकोन हा केवळ एक चांगला विचार नसून तो प्रत्यक्षात जगण्याचा एक स्ट्रॅटेजिक टूल आहे. आणि मला वाटतं अपयशाचे रूपांतर विजयात कसे करावे या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आता आपण पोचलो आहोत. अपयश आल्यावर खचून जाणं ही नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे. त्याला कसं वळवायचं? इथे विज्ञानाच्या प्रक्रियेचे म्हणजे सायंटिफिक मेथडचे उदाहरण घेणे सर्वात संयुक्तिक ठरेल. बघा, एक शास्त्रज्ञ जेव्हा प्रयोग करतो आणि तो प्रयोग फसतो तेव्हा तो शास्त्रज्ञ रडत बसत नाही किंवा स्वतःला अयशस्वी मानत नाही. हो, तो पुन्हा प्रयोग करतो. बरोबर, कारण तो त्या फसलेल्या प्रयोगाला एक डेटा पॉइंट मानतो. त्याला समजते की हा एक विशिष्ट मार्ग काम करत नाहीये. अपयशाला जेव्हा आपण आपली आयडेंटिटी न मानता केवळ एक फीडबॅक मानतो तेव्हा आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो. म्हणजे फेलियर पर्सनल घ्यायचं नाही. अगदी. अपयश म्हणजे शेवट नसून ती शिकण्याची आणि पुढची पायरी अधिक मजबूत करण्याची एक संधी आहे. अपयशातून डेटा गोळा करणं आणि पुढे जाणं हेच विजयाचे आणि यशाचे खरे रहस्य आहे. हे अत्यंत प्रभावी विश्लेषण आहे. म्हणजे अपयश हा रस्त्यावरचा स्टॉप साईन नसून तो फक्त एक डिटूर आहे जो आपल्याला कदाचित थोड्या वेगळ्या पण अधिक योग्य मार्गावर घेऊन जातो. अगदी सुंदर शब्दात मांडलं तुम्ही हे. आपण आता या चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या संपूर्ण विश्लेषणाचा एक्सक्युजेसच्या आजारापासून ते अपयशाच्या डेटा पॉइंटपर्यंतचा हा जो प्रवास आहे तो जर एकत्र जोडायचा झाला तर मूळ संदेश अत्यंत स्पष्ट होतो. होय, स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण निष्ठा ठेवा, विचारांची आणि ध्येयांची व्याप्ती मोठी ठेवा आणि त्या विचारांना सत्यात उतरवण्यासाठी परिपूर्णतेची वाट न पाहता आज आत्ता कृती सुरू करा. हो, ॲक्शन घ्या. जेव्हा हे सर्व घटक मोठा विचार, सकारात्मक शब्द, कृतीची सवय आणि लीडरचा दृष्टिकोन एकत्र येतात तेव्हा यशाचा पाठलाग करावा लागत नाही, तर ती व्यक्तीच यशाला आकर्षित करणारी एक मॅग्नेट बनते. यशाला आकर्षित करणारी व्यक्ती बनणे. बापरे, हा विचारच खूप प्रेरणादायी आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या विचारांचा आकार हा कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही. तो पूर्णपणे आपल्या स्वतःच्या नियंत्रणात असतो. आणि मला वाटतं ही संकल्पना इथेच संपत नाहीये, तर इथून खऱ्या अर्थाने सुरू होत आहे. नक्कीच. पण थांबण्यापूर्वी एक नवीन आणि विचार करायला लावणारी कल्पना आपल्या सर्वांसाठी.
आपण मगाशी पाहिलं की आपला परिसर आपले विचार घडवतो आणि हे विश्लेषण ऐकून ह्या संकल्पना समजून घेऊन आपल्या सर्वांचा तो परिसर आता काही अंशी नक्कीच बदलला आहे. हो, एक नवीन ऊर्जा मिळाली आहे. पण एक कंपाऊंडिंग इफेक्ट किंवा चक्रवाढ व्याजाचा नियम आपल्या विचारांनाही लागू पडतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज केलेला एक थोडासा मोठा विचार उद्या एका थोड्याशा मोठ्या कृतीला जन्म देतो. आणि ती मोठी कृती थोडा मोठा निकाल देते. बरोबर. आणि तो निकाल पुढच्या वर्षी आणखी मोठ्या विचाराचा पाया बनतो. हे चक्र असंच 10 वर्ष चाललं तर आजचा फक्त एक मोठा विचार संपूर्ण वास्तव कसा बदलू शकतो याची तुम्ही फक्त कल्पना करा. तर मग हा ऑडिओ संपल्या पुढच्याच मिनिटात असा कोणता सर्वात मोठा विचार असेल जो करण्यासाठी एकाही रुपयाची गरज नाही, पण जो याच क्षणी त्या कंपाऊंडिंग इफेक्टची सुरुवात करून भविष्यातील संपूर्ण आयुष्य बदलू शकतो? हा खरोखरच प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखा प्रश्न आहे. यशाच्या गणिताचं सूत्राबद्दल बोललो होतो. कदाचित ते सूत्र मुळात चुकीचं नव्हतंच, फक्त त्या सूत्रात आपल्या विचारांचा आकार हा सर्वात मोठा आणि निर्णायक घटक आपण आजवर विसरलो होतो. यावर नक्की विचार करा. नवीन गोष्टी शिकत रहा आणि स्वतःच्या मोठ्या ध्येयाच्या दिशेने आजच पहिलं पाऊल टाका. लवकरच भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल विश्लेषणासह.